छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यामध्ये आता नवा ट्विस्ट आलाय। आरोपी हर्ष कुमारने पोलिसांना 7 पाणीपत्र लिहित थेट अधिकाऱ्यांवरच आरोप केलेत। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाचा 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणात नवनवीन माहिती आता समोर येते आहे। आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरने पोलिसांना 7 पाणीपत्र लिहिलंय। त्यात त्यानं बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्यावर आरोप केलेत। या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा आरोप त्यानं केलाय। त्याचे आरोप नेमके काय आहेत तेही पाहूयात। 4 जून 2024 पासून संजय सबनीस यांनी बँकेतून 10 लाख रुपये बेकायदेशीरपणे घेतले। काही दिवसांनी संजय सबनीसांनी बँकेतून रोज 15 लाख रुपये काढायला सुरुवात केली। सबनीसांनी त्या पैशातून 29 जून 2024 ला आलोक नगरमध्ये हर्ष कुमारच्या नावे 30 लाखांचा फ्लॅट घेतला। 17 जुलै 2024 ला माय वर्ल्ड सोसायटीमध्ये हर्ष कुमारच्या नावे 1 कोटी 35 लाखांचा फ्लॅट घेतला। बँकेनं पैसे द्यायला मनाई करताच संजय सबनीसांनी स्थावर मालमत्ता विकायला सांगितली। 16 ऑगस्ट 2024 रोजी संजय सबनीसांना रोख 40 लाख रुपये सोनं आणि परदेशी मद्य दिलं। 29 सप्टेंबर 2024 ला रोख 25 लाख रुपये आणि सोनं दिलं। 14 ऑक्टोबर 2024 ला रोख 45 लाख रुपये दिले। 29 ऑक्टोबर 2024 ला 30 लाख रुपये आणि सोनं दिलं। 30 ऑक्टोबर 2024 च्या आसपास काही रक्कम दिली। गुरुकृपा ज्वेलर्स पीएनजी ज्वेलर्स मधून हर्षलनं 40 लाखांचं सोनं खरेदी करून सबनीसांना दिलं। 24 ऑक्टोबर 35 लाख 50,000 रुपयांचा डायमंडचा गॉगल आणि इतर वस्तू दिल्या। 23 सप्टेंबर 2024 ला 1.5 कोटींची BMW कार हर्षलच्या नावे खरेदी केली। या प्रकरणी आणखी माहिती बड्या अधिकाऱ्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असेल या हर्ष कुमारच्या 7 पाणीपत्रावरून अंदाज येतोय। लोकशाही मराठी या सर्व घडामोडींकडे पहिल्यापासूनच लक्ष ठेवून आहे। सर नमस्कार, सचिन बडे बोलतोय लोकशाही मराठीमधून। नमस्कार सचिन जी, बोला। सर आपलं नाव जे आहे ते तुम्ही पाहिलं असेल, एक पत्र आलंय त्यामध्ये आलंय। सर मला तुम्हाला भेटायचं होतं, प्रतिक्रिया घ्यायची होती तुमची। नाही सांगा ना सर, ओरल घेऊन टाका की प्रतिक्रिया, तुम्ही सांगून द्या तुम्ही असं असं सांगितलेलं आहे। बरं, रेकॉर्डिंग करतो सर मग तुमची, तुम्ही रेकॉर्डिंगवर सांगून द्या सर। हो चालेल। सर तुमचं नाव जे आहे या प्रकरणामध्ये आलंय, त्यांनी असं सांगितलंय की वरिष्ठांनीच मला हे सर्व काही करायचं सांगितलं आणि त्यानंतर मी हे काय सर्व जो काही प्रकार घडलाय तो केलाय। सचिनजी, या प्रकरणाची आता पोलीस चौकशी सुरू आहे। 3 लोक आतापर्यंत अटकेत गेलेले आहेत, बाकीच्यांचा तपास सुरू आहे। जे काही चौकशी होईल, जो काही तपास होईल पोलिसांचा, त्यातून सगळी सत्य परिस्थिती येईल समोर। बरं सर, तुमचं एक चांगले अधिकारी म्हणून अशी देखील एक ओळख आहे, मात्र अशा वेळेला यांनी तुमच्यावर एक आरोप केलाय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय मत असणार, मला काही आनंद थोडी होईल सचिनजी, मला तर वाईटच वाटणार आहे ना या गोष्टीचं। तुमच्यावर आता आरोप केल्याच्या नंतर तुम्ही काय सांगाल, ते आरोप कसे आहेत नेमकं? मी सांगतोय ना, मी कुठे चौकशीला तयार आहे आणि पोलिसांकडे चौकशी सुरू आहे, सत्य समोर येईल लवकरच। ओके सर, धन्यवाद सर। या घोटाळ्याच्या माध्यमातून का होईना काळा बाजार जो होता तो कसा सुरू होता तो पुन्हा एकदा उघड झालेला आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा विभागात अशा प्रकारे सुरू असलेला हा घोटाळा आता वेगळं वळण घेऊ लागलाय आणि अशामध्येच मुख्य आरोपीनं मोठे आरोप जे आहेत ते स्वतःच्या अधिकाऱ्यावर केले, त्यामुळे आता खळबळ माजलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।